महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे। प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागांसाठी तब्बल 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आज सकाळपासूनच अमरावती शहरातील विविध वितरण केंद्रांवरून ईव्हीएम मशीन्स व निवडणूक साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना करण्यास सुरुवात झाली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया कडेकोट पोलीस बंदोबस्तात व महसूल विभागाच्या देखरेखीखाली पार पडत आहे। शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात 2000हून अधिक पोलीस कर्मचारी, होमगार्ड्सचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पार पाडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे। निवडणूक 2025-26 साठी झोन क्रमांक 2 मध्ये प्रभाग क्रमांक 3, 4 व 7 साठी आज या ठिकाणी नवीन तहसील कार्यालय इमारतमध्ये साहित्याचं वितरण होत आहे। या अनुषंगाने सर्व पोलिंग पार्टीज, मतदान केंद्राध्यक्ष तसेच सर्व मतदान अधिकारी 1, 2, 3 या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। या इथे त्यांना सर्व मतदान केंद्रावरील सर्व साहित्य, ईव्हीएम, त्यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व तसेच मतदान केंद्रासाठी उद्या मतदानासाठी जे आवश्यक असलेलं सर्व साहित्य आहे, हे सर्व साहित्याचं वाटप या ठिकाणाहून होत आहे। थोड्याच वेळात हे सर्व साहित्य सर्व पोलिंग पार्टीज यांनी तपासून घेऊन सर्व नेमून दिलेल्या वाहनाने त्यांच्या मतदान केंद्रावर जाणार आहेत व मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथे मतदान केंद्राची रचना सर्व पोलिंग पार्टीज सर्व मतदान केंद्रावर करून घेणार आहेत। प्रभाग क्रमांक 3, 4 व 7 मध्ये एकूण 116 मतदान केंद्र आहे। त्या अनुषंगाने सर्व पोलिंग पार्टीज इथे उपस्थित झालेले आहेत व ते त्यांच्या साहित्यांची इथे तपासणी करत आहे। सर्व पोलिंग पार्टीज सोबत पाठवण्यासाठी पोलीस प्रत्येक चमूसोबत एक पोलिसांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे व नेमून दिलेल्या वाहनाने ते त्यांच्या मतदान केंद्रावर जाणार आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।